आपली बैठक यासाठी आहे की 20 जानेवारीला आंतरवालीतून आम्ही सगळे तुमच्यासह सगळा मराठा समाजात 20 तारखेला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून मुंबईकडे आरक्षणाच्या मागणीसाठी येतो. थोडं प्रॉब्लेमवर सॉरी. तर त्या निमित्तानं आपण आज मुंबईकर बांधवांची इकडं आंतरवालीतच बैठक बोलवली. मराठा येताना 2 करोडच्या कमी येणार मुंबईकर बांधवांना आम्ही अगोदरच संपूर्ण खरी माहिती देतो. तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. भाऊ म्हणून पण येतो आणि पाहुणे म्हणून पण, दोन्ही पण. आणि इतक्या संख्येनं मराठा येतात. आता मी 1-2 गावात गेलो होतो, तिथलंच फक्त सांगतो कारण ती बैठकीचाच भाग आहे. त्या गावाची 20-21 हजार लोकसंख्या आहे. तिथं आत्ता कार्यक्रम होता, एक माणूस रानात गेला नव्हता. त्यांनी माणसंच निवडले सरळ सरळ, घरी कोण राहणार आणि मुंबईला कोण राहणार. त्यांनी ट्रका, टेम्पो, रिक्षे काय लावायचं तेवढं पण लावलं. फक्त आम्ही त्यांच्या आता बैलगाड्या कॅन्सल करून आलो. बैला तुमच्याकडे खायला काही नाही, आमच्या तिकडं असतं आम्ही पुढं चारले असतो. म्हणून त्यांना ती विनंती केली. आता ऐकते का नाही माहीत नाही, ती विनंती केली. तसं खूप मराठे येणार आहे आणि तुमच्या खांद्यावर समाजाच्या आरक्षणाची आणि समाज येणारी त्याची पण जबाबदारी. आम्हाला आपल्याला ही बैठक नाही, आपल्याला चर्चा करायसाठी बोलली. तर आमचं म्हणणं असं आहे, शिवाजी पार्कचं आणि आझाद मैदानचं अंतर किती? आता जर आझाद मैदानला आमरण उपोषण फिक्स झाले, तिथं करायचं, तर तिथं लोकच बसणार नाहीत. मग स्वयंपाकाची रावटी पुढे टाकायची. म्हणजे ही चर्चा निवेदन बैठक आहे आणि तुमच्या खांद्यावर आहे. स्वयंपाकाची तयारी आमची कुठं? कमी सगळे मुद्दे सांगून मग त्याच्यावर चर्चा करायची का? म्हणजे तुम्ही सोयीस्कर दे सोयीस्कर. कारण ही बैठक आम्हाला जसं येतं तसं करायला होतं आम्ही. तुमचं निवेदन तुम्ही क्रांती मोर्चापासून हाताळलेले, पण आमचं जसं. आणि पाण्याची व्यवस्था, किमान पाणी ही व्यवस्था लागणार आहे आम्हाला सगळ्यात महत्वाची. तिथल्या सगळ्या आंदोलनाची जबाबदारी तुमच्याकडेच आहे, मुंबईकर मराठ्यांवरती. आम्ही मुंबईकर मराठाच म्हणूयात, कारण काय पक्षीय संघटना असं याच्यापेक्षा मुंबईकर मराठा आहे ते कट्टर मराठा तिथला, त्यांच्याकडे पुरी जबाबदारी. म्हणजे येणार, मग त्या ग्राउंडच्या परवानगीची जबाबदारी तुमच्यावरच आहे सगळ्यांवरती. आम्ही एकाला सांगितलं, जेवढे ओळखी तेवढे सांगतो. मी मोकळा आहे, मी कवा खोटं नाही सांगणार. जेवढ्याला माहिती आहे तेवढ्याला. आता ती तुमची सगळ्यांची जबाबदारी, ती सगळ्यांना सांगणार, सगळ्यांना सांगा. आता आम्ही जेवढे ओळखी तेवढे तुम्ही, आता माझी ओळख इकडे मराठवाड्यात मलाच म्हणणार ना. आता ते मही जबाबदारी आहे सगळ्यांना सांगणं. तसं मी प्रामाणिकपणाने मुलगा म्हणून बोलतोय, कारण तुमच्यापेक्षा वयानं मी 100% कमी, तुमचे चेहरे बघितले की. त्याच्यामुळं तुमच्यावरती तिथं जबाबदारी जी आहे ती सगळी तुमच्यावर आहे. इथून येणारे सगळ्या मुंबईकरांवरती तुम्ही करून घ्या. आम्हाला तिकडे आल्याच्या नंतर तुम्ही वेशीवर जर येत आलं तर बरोबर तुम्हाला सगळ्या मुंबईकराला. म्हणजे पनवेल वेशी असं कळालंय, पनवेल. मग मुंबईची वेस पूर्वी पनवेल वाशी असं जी असेल ती घ्या, वाशी असेल तर वाशी घ्या. तर पूर्ण कोकणातले बांधव सगळे इकडून पालघर पासून येतात ती, आणि मुंबईतले पूर्ण. सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला मुंबईतल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरात पोहोचायचं. प्रत्येक मराठ्यांच्या घरात एक बी मराठा किमान ज्या दिवशी आम्ही एंट्री करतो त्या दिवशी घरी नाही पाहिजे. ही जबाबदारी तुमच्यावर आज येते. कारण माणसाला खायला नसेल तरी चालतं, म्हणजे आमचं सांगतो ना तुम्ही, तुमचं नाही सांगत आम्ही. नसलं तरी चालतं, पण मॅन पॉवर पब्लिक असली हे सगळं ठेप्याला बसत आहे. गाडा लोक असले की सगळं ठेप्याला बसतंय, काही कोणी वळवळ करत नाही, काय नाही. ही जबाबदारी तुमच्यावरती. एक लक्षात आली, पूर्ण निवेदन मुंबईकरांच्या हातात. दुसरं, वेशीवरती जर तुम्ही आलात तर चांगलं होतं. तिसरी जबाबदारी,
जर आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला, तसं होणारच नाही, आम्ही का उलशिक नाही तर आम्ही बी लय मोठे, जर अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही समोरून येतोय. आपण मी काय बैठका बी खुल्ल्याच घेतो आणि हे खुल्ल्याच घेतो, मीडिया समोर असो किंवा कसं असो, तुमच्या समोर बी खुल्लच सगळं ठेवलेलं आहे समोर. त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होतंय, कोणी नेता नाही, मी बी नाही, मी डायरेक्ट हिमालयाला जातो, बघा जातो की नाही आरक्षण मिळाल्यावर, नाही राहणार. ही मी तुम्ही भावनिक शब्द समजा किंवा तुम्हाला काय समजायचं समजा, एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्याचं तुमच्यासह आरक्षणच द्यायचं, मग काय होऊ आता. जर आम्हाला अडविलं, कदाचित होणार नाही तसं, पण जर अडविलं तर समोरून आम्हाला येताना अडविते ना, तुम्ही इकडून या, मध्ये काय ठेवलं, दोघ जण मिळून उचलून पलीकडे. आपल्याला जर चारी बाजूने घेरलं तर आपण काही बाजूने घेरायचं, पण शांततेत बरं का, हे गोंधळ नको. लोक हसतात आपल्यावर गुन्हा दाखल झाले, बरं झालं म्हणतात गुतले, इतरांना हसूनच द्यायचं नाही, काही झालं तरी हरकत नाही. कारण इकडून आम्ही लय येणार आहेत, पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळावं. मागची 3 बाजू ठेवल्यात आपण, पाठीत खंजीर खुपशीत नाहीत, आपण सरळ सांगून ठेवल्यात. आम्ही मुंबईत गेलो ना, आमच्या संग वळवळ केली का आमच्या सगळ्या करोडोनं माता मावल्या उठणार. त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईची लढवायची, मुंबईकडच्या मराठ्यासह आम्ही सगळे. तिकडून आलेले तुम्ही तिकडून यायचं इकडं, नाही तुम्ही बघायचं तिकडंच वाट आमची, तुम्ही तिकडं वाट बघायचीच नाही, तुम्ही लगेच ओळखायचं याला आलेले दिसते, तुम्ही दानादानाच इकडे निघायचं आमच्याकडे. आपण 2 जण मध्ये काय आहे ना, ते शांततेत उठलून बाजूला, पण मुंबईला जायचं, हे मात्र करायचं. ही 3री बाजू आहे. बाथरूमची जर व्यवस्था झाली तर बर्डन नाही, पण तुम्ही महाराष्ट्रात आता तुमच्यावर जबाबदारी म्हणलं, मी बी करणार आहे, सगळ्या महानगरपालिकेला नगरपालिकेला पत्र देणार आहे, पण मुंबई करून महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेला द्या की बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे. नाही मिळाले तर आम्ही सोयी करून आलो, कशी आलो सांगणार नाही तुम्ही. आत्ताच आम्ही सोयी केली, आम्ही खरंच केली, आम्ही खोटं नाही बोलणार, केली. पण ते जर झालं तर सोयीस्कर होईल, म्हणजे ते काय आडमोठा शब्द समजू नका त्याला, किंवा असं बी काय नाही. बरं आता इतके लोक येणार, ती गोष्ट गरजेचं आहे बाथरूम सगळ्यांना, पण नाही तुम्ही तरी कुठं पर्यंत पुरणार आहेत याची जाणीव मराठ्यांना सुद्धा येणाराला, आणि तुम्हाला माहिती तुम्ही पुरणार नाही तितक्या लोकांना. तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो मी, 2 करोडला एक बी मराठा कमी नाही पडणार, उलट 3 करोड होते तर काही एक बी कमी नाही पडणार, इतक्या ताकदीनं लोक येणार आहेत. त्यामुळे इतक्याला तुम्ही पुरणार नाहीत आम्हाला माहिती आहे, परंतु स्वच्छता आपण राखली पाहिजे, प्रयत्न करू. सरकारला जर वाटत असतं स्वच्छता राहावं तर सरकार काही मदत करेल, त्यांना जर वाटत नसतं स्वच्छता नाही राहावं तर आम्ही काय जबाबदार नाही, आमचं काय आम्ही काय मरावं काय. मग तिथल्या आझाद मैदानला ठेवायचंय की शिवाजी पार्कला व्यासपीठ? अरे दादा, हो प्रेशरचा विषय